नमस्कार मंडळी. तर आज तुमच्यासोबत मस्त दाणेदार आणि चटकन तोंडात विरघळणारे बेसन लाडूची रेसिपी शेअर करते. तर इथे पाऊण कप एवढी साखर घेतलेली, ज्याच्यामध्ये आपण 3 वेलची ऍड करणार आहे आणि वाटून घेणार आहे. 1 कप पूर्ण भरून आपल्याला बेसन घ्यायचे आणि अर्ध्या कप पेक्षा जास्त आपल्याला तूप हवंय. आता बेसन चाळून घेतलेलं आहे आपण आणि कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तूप ऍड करायचे. तर तूप पूर्ण ऍड करायचं नाही, आपल्याला थोडंसं ऍड करून मग बेसन ऍड करायचंय आणि परतून घेत घेत आपल्याला बाकीचं राहिलेलं तूप थोडं थोडं करत ऍड करायचंय. आता व्यवस्थित असं आपल्याला छान लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचंय मंद आचेवरती. आणि दूध आपल्याला ऍड करायचंय. तर दूध आपल्याला अगदी हलकं हलकं ऍड करत राहायचंय, म्हणजे अगदी 2-2 चमचे एवढं. आणि व्यवस्थित भाजून झाल्यावर गॅस बंद करायचा. एका प्लेटमध्ये सगळं ते सारण काढून घ्यायचंय आणि कोमट झाल्यावर त्याच्यामध्ये पिठी साखर जी आपण बनवून ठेवली होती ती ऍड करायची आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे. तर करायला खूप सोपे आहेत लाडू आणि चवीला तर एक नंबर लागतात. तर तुम्ही रेसिपी